Okay, so here we all gather for a reading session, and from today onwards, we are going to start a book. The name of the book is "You Can Win," written by Shiv Kera. So I'm on its first page, and where writer has given us a simple plan. Writer ने एक simple plan दिलेला आहे, and writer is saying that start an action plan. एक action plan ला सुरुवात करा. Okay. One of the purpose of this book, या पुस्तकाचं जे एक मुख्य कारण आहे, is to help you create an action plan. Action plan कसं बनवायचं for the rest of your life, तुमच्या उरलेल्या आयुष्यासाठी, हे या पुस्तकामधून दिलेलं आहे. If you have never created an action plan, it defines 3 things. जर तुम्ही कधीच असा ऍक्शन प्लॅन केला नसेल तर तुम्हाला 3 गोष्टी डिफाइन कराव्या लागतील. सो लेट्स सी कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत. ओके, फर्स्ट थिंग, the first thing is what do you want to achieve. तुम्हाला काय मिळवायचंय हे तुम्हाला फिक्स करावं लागेल बाळांना. तुम्हाला काय बनायचंय, what do you want to achieve. सेकंड, how do you expect to achieve it. तुम्ही ते मिळवण्यासाठी काय म्हणजे काय अपेक्षा करता. and when you plan to achieve it, केव्हा ते मिळवू इच्छित आहात. म्हणजे काही लोक बोलतील की मी जेव्हा मोठा होईल तेव्हा मिळवेल, पण मोठा म्हणजे केव्हा. 30 वर्षाचं होणं तेव्हा मिळवणं, 10 वर्षाचं असणं तेव्हा मिळवणं, 40 वर्षाचं असणं तेव्हा मिळवणं, की 100 वर्षाचं असलं की मिळवणं. केव्हा, वेन, व्हॉट, हाऊ आणि वेन, हे 3 प्रश्न तुमचं करिअर घडवू शकतात. काय मिळवायचं आहे, कसं मिळवायचं आणि केव्हा मिळवायचं. ओके, दिस 3 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. चला आपण इमॅजिन करूया की कुणाला आता कुणाला कितवीला आहे तू. 7th स्टँडर्ड. ओके, कुणाल इज इन 7th स्टँडर्ड. सो कुणालचं असं म्हणणं आहे की मला 7वीला वर्गात पहिले यायचं. आता वर्गात पहिले यायचं म्हणजे त्याला एक काहीतरी पर्सेंटेज फिक्स करावं लागेल. तो बोलेल की सर मला 80% अबव पाहिजे, 80 अँड अबव, 80% वरती मला गुण पाहिजेत. ते काय झालं, व्हॉट इज दिस, व्हॉट, काय अचीव करायचंय ह्याचं उत्तर आहे. काय अचीव करायचं कुणाला, 80% अचीव करायचं. ओके, आता हाऊ, कसं मिळवायचं, राईट. तर सेकंड थिंग काय येणार, हाऊ यू एक्सपेक्ट टू अचीव इट, कसं अचीव करणं. तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, प्लॅन पाहिजे. मला 80% मिळवायचे आहेत म्हणजे परीक्षेमध्ये मला 80% उत्तर द्यावे लागतील. पण 80% उत्तर म्हणजे चुकू शकतात, म्हणजे मी पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवायला पाहिजे. पण पेपर सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे साई. येस, व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग while solving the paper. प्लॅन. येस, मी कसा प्लॅन करतोय, किती वाजता उठणार, किती वाजता झोपणार, काय वाचणार, कसं खेळणार, कोणत्या गोष्टीला मी किती वेळ देतो. हाऊ, हाऊ मीन्स प्लॅन. यू नीड, काय गरजेचं आहे. येस तनिष, व्हॉट डू यू नीड, प्लॅन. प्लॅन. तो तुमच्याकडे सगळ्यांकडे लिहिलेलं पाहिजे. वहीवरती तुमचा प्लॅन रिटर्न मध्ये पाहिजे की तुम्ही काय करणार आहात. आज तुम्ही काय करणार आहात, आज दिवसभराचा प्लॅन पाहिजे तुमच्याकडे. इफ यू डोंट हॅव प्लॅन मीन्स यू आर वेस्टिंग युअर टाइम. तुम्ही तुमच्या मौजेसाठी काही दिवस फिक्स करा किंवा मी हे 15 दिवस काही करणार नाही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाचा प्लॅन पाहिजे. कोणत्या तासात तुम्ही काय करणार, सकाळी 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, कोणत्या वेळेत काय करणार. डू यू नो, तुम्हाला सक्सेसफुल बनायचंय. डू यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल पर्सन. येस और नो. येस, तुम्हाला बनायचंय. जस्ट रेज युअर हँड टू बिकम. सो हे जे पुस्तक आहे ना, ज्यांनी लिहिलेलं आहे, ही इज मोस्ट सक्सेसफुल पर्सन इन हिज लाईफ. त्यांचे काही व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेन, ते वाचा, ऐका, पहा ते व्हिडिओज, अँड यू विल कम टू नो की तो व्यक्ती सक्सेसफुल कसा होता. गाडी साफ करणारा माणूस होता तो. अत्यंत गरिबीतून तो वरती आलेला आणि आज तो जगभरातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, शिव खेरा. आणि केव्हा करायचं, वेन. तिसरी गोष्ट म्हणजे वेन यू नीड अ डेट, केव्हा तुम्ही सुरू करताय.
केव्हा सुरू करणार. द थर्ड थिंग काय आहे, केव्हा सुरू करणार, डेट. तर कुणाला 80% मिळवायचंय, फॉर दॅट कुणाल नीड प्लॅन, आणि कुणाला केव्हा सुरू करणार हे कुणाला माहिती पाहिजे. सो हिंदीमध्ये म्हण आहे, कल करो सो आज, आज करो सो अभी. इथे लक्षात, आत्ता करायला सुरुवात करा. सो डेट काय आहे, तुम्ही जर बोलाल मी उद्यापासून सुरू करतो, तो उद्या कधीच येत नाही, तुम्हाला आजपासून सुरू करावं लागेल. तर शिवकरांनी आपल्याला सुरुवातीला हे सांगितलेलं आहे, व्हॉट, की आपल्याला जर अचीव्ह करायचं असेल, सो व्हॉट डू वी वॉन्ट टू अचीव्ह, how will we achieve and when. So these three things are important. पुढे ते काय सांगतात बघा. The principles in this book are universal. या पुस्तकामध्ये जे काही त्यांनी मांडलेलं आहे ते जागतिक आहे, युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. का, कारण ते सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. दे आर ऍप्लिकेबल इन एनी सिच्युएशन, ऑर्गनायझेशन और कंट्री. कोणालाही ते ऍप्लिकेबल आहे, म्हणून मी ते पुस्तक तुम्हाला सुद्धा वाचायला सांगतो. कोणताही विद्यार्थी, कोणताही व्यक्ती, ऑफिसला जाणारा, कामाला जाणारा, शाळेत जाणारा, कॉलेजला जाणारा, इव्हन घरात बसलेला म्हातारा माणूस सुद्धा या पुस्तकाला वाचून त्याला जे अचीव्ह करायचे, जे मिळवायचे ते मिळवू शकतो. येस. सो आपण पुढे जाऊया, पेज नंबर 1 and then we will start our today's first page. Okay, so chapter 1, importance of attitude. Attitude चं महत्व. ओके, ऍटिट्यूड म्हणजे काय आता समजा, लेट्स बिगिन. इथे एक त्यांनी स्टोरी दिलेली आहे. लुक ॲट द स्टोरी. मी स्टोरी वाचतो अँड देन वी विल अंडरस्टँड द स्टोरी. कुणाल, लुक हियर. देयर वॉज अ मॅन who made a living selling balloons at a fair. तो त्याचं जीवन जे आहे ना, त्याला दिवसाला खायला प्यायला लागतं की नाही, त्याला म्हटलं लिव्हिंग. तो कसा जगायचा, तर तो फुगे विकून जगायचा. ही हॅड ऑल कलर्स ऑफ बलून्स. त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या रंगांचे बलून्स होते, इन्क्लुडिंग रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन, सगळ्या प्रकारचे रंग होते. व्हेनेवर बिझनेस वॉज स्लो, जेव्हा पण त्याचा बिझनेस स्लो होता, म्हणजे फुगे विकले जात नव्हते, ही वुड रिलीज अ हेलियम फिल्ड बलून. हेलियमने भरलेला एक बलून इनटू द एअर, हवेमध्ये सोडून द्यायचं. अँड वेन द चिल्ड्रन सॉ इट गो अप, जेव्हा मुलं त्या फुग्याला वर जाताना पाहायचे, दे ऑल वॉन्टेड टू बाय वन. त्या प्रत्येक मुलाला तो एक फुगा विकत घ्यावासा वाटतं. they would come up to him, ते त्याच्याकडे यायचे, बाय अ बलून विकत घ्यायचे त्याच्याकडून, अँड हिज सेल वुड गो अप अगेन, आणि पुन्हा त्याचा सेल वाढायचा. ही कंटिन्यूड दिस प्रोसेस ऑल द डे. वन डे ही फेल्ट समवन टगिंग ॲट हिज जॅकेट. कोणीतरी त्याचं असं जॅकेट ओढते, टगिंग, TUGGING. टगिंग मीन्स एखाद्याचा असं कोट खालून खेचणे. कोण, लहान मुलंच खेचणं, मोठा माणूस कधी खेचू शकत नाही. ही टर्न अराउंड, तो असं मागे वळला, अँड सॉ लिटिल बॉय हु आस्क्ड. एक छोटा मुलगा पाहिला त्याने, आणि त्या छोट्या मुलाने त्याला विचारलं. काय विचारलं त्याने? इफ यू रिलीज अ ब्लॅक बलून वुड दॅट ऑल्सो फ्लाय. जर तुम्ही काळा रंगाचा फुगा सोडला, तो सुद्धा उडेल का? Moved by the boy's concern, the man replied with empathy. त्याने त्याला एकदम सहानुभूतीने रिप्लाय दिला. Son, it is not the color of the balloon. फुग्याचा रंग फुग्याला उडवत नाहीये. It is what is inside that makes it go up. त्या फुग्याच्या आतमध्ये काय आहे, ती गोष्ट त्या फुग्याला उडवते. म्हणजे इथे काय सांगण्याचं तात्पर्य आहे? येस, तुमच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला वरती घेऊन जाईल. तुमच्या आतमध्ये आळस आहे, तुम्ही आळशीच बनून राहणार. तुमच्या आतमध्ये उत्साह आहे, तर तुम्ही उत्साही बनून राहणार. तुमच्या आतमध्ये जिद्द आहे,
तर तुम्ही जिद्दी बनून राहणार। इथे लक्षात, तुमच्या आतमध्ये काय आहे, व्हॉट इज इनसाइड यू, ते तुम्हाला वरती घेऊन जाईल। जर तुमच्या आतमध्ये कंटाळा, त्रास, वैताग, चिडचिड, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत, तर काय होईल, तुम्ही सुद्धा तसेच राहणार। व्हॉट इज इनसाइड, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट। तर तुमच्या आतमध्ये काय आहे, जर तुम्हाला चांगला उत्कृष्ट विद्यार्थी बनायचा असेल तर तुमच्या आतमध्ये काय पाहिजे, येस, जर तुम्हाला उत्कृष्ट विद्यार्थी बनायचं आहे, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू रिक्वायर, काय गरजेचं आहे तनिष, व्हॉट डू यू थिंक, एक उत्कृष्ट विद्यार्थी बनायचं असेल, सक्सेसफुल, आता तू 8वीला आहे, 2 वर्षानंतर 10वीला जाशील, मग 10वीला तुझी एक्सपेक्टेशन असेल की नाही मला 90% मिळाले पाहिजे किंवा मला 95% मिळाले पाहिजेत। मग एक चांगला विद्यार्थी म्हणून तुझ्याकडे काय पाहिजे, चांगले टक्के पाहिजेत, पण चांगल्या टक्क्यांसाठी काय गरजेचं आहे, की फक्त अभ्यास करायचा, अभ्यास तर सगळेजण करतात, मग तरी सगळ्यांना 95% नाही मिळत। व्हॉट डू यू थिंक, काय वाटतं तुला, काय गरजेचं आहे, जिद्द, जिद्द गरजेची आहे, फक्त जिद्द, फक्त जिद्द गरजेची आहे का, जिद्दीबरोबर अनेक गोष्टी लागणार तुम्हाला, अनेक गुण लागणार तुमच्यामध्ये। पहिला गुण कोणता लागतो माहितीये, सगळ्यात पहिला गुण तो म्हणजे तुम्ही निडर पाहिजे, कोणालाही घाबरू नका, निर्भय, हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे। जर तुम्ही निडर असाल तरच तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता। तर त्या गोष्टीमधून लेखक आपल्याला हे सांगतो की रंग, फुग्याचा रंग फुग्याला नाही उडवत आहे, त्या फुग्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ते त्या फुग्याला उडत। जसं तुम्ही चांगले विद्यार्थी बनवू इच्छितात, पण विद्यार्थी बनण्यासाठी आतमध्ये काय चांगलं आहे, पहिली गोष्ट तुमच्यामध्ये काय पाहिजे, येस, निडरता पाहिजे, कोणाला घाबरू नका, अभ्यासाला सुद्धा घाबरू नका। काही लोक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर फिजिक्सला घाबरतात, केमिस्ट्रीला घाबरतात, का, कारण अवघड विषय, काय आहे, अवघड विषय। तुम्ही सुद्धा सायन्सला घाबरत असाल, तुम्ही सुद्धा गणिताला घाबरत असाल, मी सुद्धा घाबरतो बऱ्याचदा। एखादा सायन्सचा असा धडा आला की मला सुद्धा वाटतं अरे केवढा अवघड धडा आहे, मुलांना समजेल का, आय हॅव ऑल्सो फिअर। पण मी त्या धड्याला ज्यावेळी 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा वाचतो ना, त्यावेळी काय होतं, येस, तो धडा मला समजायला लागतो। तर पहिली गोष्ट, निडरता ठेवा, न घाबरता त्या गोष्टीला मिळवण्याचा प्रयत्न कर। दुसरी गोष्ट तनिष, सेकंड थिंग, तुझ्याकडे निडरता आली, पण दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे, जे तू सांगितली, जिद्द पाहिजे। काही लोक बेटर असतात पण जिद्द नसते, जिद्द म्हणजे ते मला करायचंच आहे हे ठणकावून सांगतात। तर दुसरी गोष्ट काय आहे, तुमच्याकडे जिद्द पाहिजे। तिसरी गोष्ट, निडरता आहे, जिद्द आहे, पण जर तिसरी गोष्ट नसेल ना, तुम्ही कधीच कुठलीच गोष्ट मिळवू शकणार नाही, अँड दॅट इज सातत्य। काय पाहिजे, सातत्य, सातत्य म्हणजे कंटिन्युटी। इफ यू हॅव कंटिन्युटी, you can achieve your target, you can achieve whatever you want। आज मी झोपून राहिलो सकाळी सूर्यनमस्कार सेशनच्या आत, बट व्हेन आय गॉट अप, मी 6:30, 6:15 उठलो, and I thought that no, I should cancel the session, but again माझ्या समोर एक उभं राहिलं की मग सातत्य काय राहिलं, लेट तर लेट पण जायला पाहिजे। सो आय केप्ट माय कंटिन्युटी, आणि म्हणून आपल्या इथे आज सेशन पूर्ण होतं, इथे लक्षात। तर दिस इज इम्पॉर्टंट थिंग की तुमच्यामध्ये काय पाहिजे, सातत्य हवंय। ओके, सो या 3 गोष्टी तुम्हाला काय करू शकतात, सक्सेसफुल बनवू शकतात। कोणत्या कोणत्या गोष्टी सांगा बघू। पहिली कोणती गोष्ट, निडरता, दुसरी गोष्ट जिद्द, आणि तिसरी गोष्ट सातत्य, सातत्य। ओके, या 3 गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एखाद्या कामाला सुरुवात करू शकता, पूर्ण करू शकता की नाही हे मला माहिती नाही, कारण त्याला आणखीन गुण लागणार आहे, पण हे 3 गुण गरजेचे आहेत। ओके,
सो आज आपण इथेच थांबूया. या पुस्तकाला आपण इथेच कॉमा देऊया आणि उद्या पुढची गोष्ट आपण वाचूया. तर पहिली गोष्ट आजच्या ह्याच्यातली तुम्हाला ती गोष्ट समजली का? डिड यू अंडरस्टँड दिस बलून स्टोरी? Yes, sir. येस सर. सो बलूनला त्याचा रंग नाही उडत. बलूनला कोण उडवतं? त्याच्या आतमध्ये काय भरलंय. तुम्ही तोंडाने हवा भरली तर तो बलून उडणार नाही. पण जर त्याच्यामध्ये गॅस भरला तुम्ही, हेलियम गॅस, तर काय होईल? तो बलून उडतो वरती. तर तुमच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ते तुम्ही शोधा. आज विचार करा की कोणती गोष्ट तुम्हाला सक्सेसफुल करू शकते. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आपण या पुस्तकाला इथे थांबतो. उद्या आपण याचं नेक्स्ट पेज रीड करू.